आजपासून मी एक निर्णय घेतला आहे. हा ब्लॉग कोणाला इम्प्रेस करण्यासाठी नाही, तर स्वतःला बदलण्यासाठी आहे. मी एक आई आहे, एक गृहिणी आहे, पण त्याचबरोबर मी एक स्त्रीही आहे, जिला स्वतःची काळजी घ्यायची आहे. घर, मुलं, जबाबदारी या सगळ्यात आपण स्वतःकडे लक्ष द्यायचं विसरतो. आरशात बघितलं की वाटतं की अशी कधी झाले मी. थकवा, वजन वाढलं, आत्मविश्वास कमी. पण आजपासून मी स्वतःसाठी 21 दिवस देणार आहे. हा आहे माझा 21 दिवसाचा वेट लॉस चॅलेंज. महाग डाएट नाही, जिम नाही, फक्त शिस्त, साधं खाणं आणि स्वतःवर विश्वास. सकाळी गरम पाणी, 30 मिनिटे चालणं, घरचं साधं जेवण, पोळी भाजी डाळ, संध्याकाळी थोडंसं हिंडणं फिरणं. बस हेच माझं साधं सिंपल रुटीन असणार आहे. आपण नेहमी सगळ्यांसाठी करतो, पण स्वतःसाठी नाही. आई थकली तरी चालते, पण आजारी पडायला नको. हा चॅलेंज वजन कमी करण्यासाठी नाही, तर स्वतःवर प्रेम करायला शिकवण्यासाठी आहे. पहिले 7 दिवस कठीण असतात, पण 8व्या दिवशी शरीर बदलायला लागतं आणि 15व्या दिवशी तुम्हाला स्वतःवर अभिमान वाटतो. जर मी करू शकते, तर तुम्ही नक्कीच करू शकता. वय, वेळ, जबाबदाऱ्या हे सगळं एक्सक्यूज द्यायचे नाहीत. आज नाही तर कधी. जर तुम्ही माझ्यासोबत हा 21 दिवसाचा चॅलेंज घ्यायचा ठरवला, तर कमेंटमध्ये मी तयार आहे असं लिहा. तर मी आता त्याचबरोबर घरातली थोडी क्लिनिंग करून घेतली आणि त्याचबरोबर मी दररोज पित असते मेथीचे पाणी. तर मेथीचे पाणी हे खूप चांगलं असतं बघा शरीरासाठी, कारण की ज्याला साखर वगैरे म्हणजे ज्याला डायबिटीज वगैरे असतं त्यांच्यासाठी तर खूपच चांगलं असतं आणि वेट लॉससाठी त्यापेक्षा उत्तम असतो बघा. तर मस्त TV वॉच करत करत मी बघत मस्त पित आहे. आणि त्याचबरोबर मग मयंकला मी ब्रश वगैरे करून दिलं. परत मी पण ब्रश वगैरे केलं, आंघोळ वगैरे करून घेतली. त्याचबरोबर आता थोडंसं स्किन केअर करून घेणार. स्किन केअर काय नाही तर माझं एकदम सिम्पल असतं. ते म्हणजे फक्त आपलं मॉइश्चरायझर लावायचं आणि आपली टिकली थोडी नॉर्मली लिपस्टिक लावायची तर लावायची, नाही तर नाही. तर हे असं माझं नॉर्मली असतं आता सध्या तरी थंडीमध्ये. तर मस्त आता स्किन केअर वगैरे करून घेतलेलं आहे मी मस्त असं. तर जे आपल्या सवयी असतात ना ते हळूहळूच बदलतात. तर आता आपल्याला हे पाणी प्यायचं आहे. तर मी एक अशी बॉटल केलेली आहे. 1 लिटरपेक्षा कमीच आहे ही बॉटल. तर मी साधारणतः ही 4 ते 4.5 लिटर पाणी मी प्यायचा विचार केलेलाच आहे. म्हणजे 4 तरी पिणारच आहे बघा. त्यामुळे मी ती बॉटल करून ठेवलेली आहे, जेणेकरून लक्षात राहतं पाणी प्यायला, म्हणून मी तसं केलेलं आहे. त्याचबरोबर मी रात्री ओट्स भिजवून ठेवलेले. म्हणलं चला हेल्दी आज खाऊया नाश्त्यामध्ये, काहीच अरबट चरबट खायचं नाही, त्याच्याने जास्त वेट वाढतं बघा. तर मी रात्री ओट्समध्ये दूध, खजूर आणि आपलं सब्जा बीज टाकून व्यवस्थित भिजवून ठेवलेलं आणि त्यात साखर वगैरे काहीच नाही आहे. ते खजूरनेच तेवढं स्वीटनेस येतं आणि खरंच खूप छान वाटलं. आणि कसं आहे ना, कोणत्या पण चांगल्या सवय लागायला ना खूप वेळ लागतो बघा, आणि वाईट सवय लागायला तर काहीच वेळ लागत. आता चाय म्हणलं तर आपण खूप जणांची सवय असते सकाळी उठल्याबरोबर चाय लागतोच त्यांना. तर मला तशी सवय नाही. मला सकाळी उठल्याबरोबर पहिला नाश्ता पोट भरून लागतो बघा, त्यानंतरच ज्या गोष्टी असेल चाय वगैरे ते मी खात असते. तर मी आज चायसुद्धा घेतला नाही. आज मला इतकं विकनेसपणा वाटत होता आणि त्याचबरोबर माझं डोकंसुद्धा खूप दुखत होतं, कारण की चाय मी सोडला म्हणजे आजच्या दिवस मी चायच पिला नव्हता. नाहीतर मी 2 टाईम पित असते चाय, पण आज मी चाय पिला नाही, कारण की मी विचार करते चाय हा सोडून द्यावा. पण बघूया होते का नाही, कारण की चाय हा असा आहे ना, तो मी सोडू शकत नाही आहे. पण बघूया, प्रयत्न करूया. आणि त्याचबरोबर मस्त आज मी थालीपीठ बनवलेले आरोच्या टिफिनसाठी. तर मस्त असे बघू शकता, हातावर पहिले थापून बघितले होत आहेत का चांगले. तर एक तर झाला नीट, पण दुसरा काय झाला नाही. त्यानंतर मग मी केलेलं मस्त रुमालवर, आणि रुमालवर मस्त झाले बघा थालीपीठ, आणि खायलासुद्धा तेवढे टेस्टी आणि हेल्दी. एक खाल्ले की पोटच भरून जायला पाहिजे, इतके भारी लागत होते. आणि कसे प्रोटीन रिच आहे, त्याच्यात मी सर्व पीठ टाकलेले आहेत. गव्हाचे पीठ, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ आणि आपलं बेसन पीठ, हे सर्व टाकून ना व्यवस्थित असे छान असे थालीपीठ केलेले आणि त्यावर तीळ लावलेले मी. आणि दहीसोबत तर खूपच छान लागत होते खायला.
आणि नेमकं माझं काय झालं, इथंच माझं चुकलं बघा. आता मी घेतलं हे करायला व्यवस्थित, खाल्लं वगैरे, पण नेमकं काय झालं, पोरांनी ना दहीमध्ये साखर टाकलेली आणि ती काय मला कंट्रोल झाली नाही. मग मी पण एकदा ट्राय करून बघितलं खाऊन आणि खरंच खूप छान लागलं. पहिलं तर मी काळं मीठ टाकून खाल्लं आणि त्यानंतर साखर आणि नंतर तर आता हे संध्याकाळी मी अर्धी चपाती आणि मुळ्याची भाजी केलेली बघू शकता. मुळा, गाजर, मटर आणि बटाटा टाकून तर ते खाल्लं मी आणि मस्त पार्कमध्ये फिरायला गेलेली बघा. तर म्हणलं आता सध्या तरी होत नाही आहे. आज होता शनिवार आणि त्यामुळे मला काही टाईमच नव्हता हिंडायला फिरायला. त्यामुळे मग ह्यांच्यासोबत गार्डनला आली. पोरं पण खेळत आहे आणि म्हणलं मी पण थोडंफार वॉकिंग करून घेईल आणि सोमवारपासून आपलं डेली रुटीन करूया व्यवस्थित. आणि पोरं असले ना घरी काय सुचत नाही बघा, त्यामुळे मला काही जमलं नाही. आणि नंतर मला तर काय खायचं नव्हतं, पण पोरांचा खूप हट होता, मम्मी तू पण पी ना, म्हणून मग त्यांच्या मानासाठी मी पण एक ग्लास रस पिला. आणि त्याचबरोबर मग आल्यानंतरने एखाद्या तासाने मी ग्रीन टी करून पित आहे. तर ही माझी ग्रीन टी 32 बारची असते आणि खूप छान आहे बघा ही ग्रीन टी आणि खूप इफेक्टिव्ह पण आहे. तर आता ग्रीन टी 1 कप पिणार आहे मी आणि ग्रीन टी पिलं ना खरंच खूप फ्रेश वाटतं, एकदम हलकं हलकं वाटतं बघा ही ग्रीन टी पिलं की. तर आजचा दिवस माझा असा गेलेला आहे लास्टचा. तर लास्टचं माझं हेच असतं, मस्त ग्रीन टी प्यायची आणि मग झोपायचं आरामशीर. आणि त्याचबरोबर रात्री दुसऱ्या दिवशीची तयारी पण करून ठेवलेली आहे, मेथी टाकून पाणी टाकून भिजवून ठेवलेले आहे. तर आजचा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला वेट लॉसचा नक्की सांगा आणि तुम्हीही चॅलेंजमध्ये येत आहे का नाही ते नक्की सांगा मला कमेंटमध्ये. तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर उद्याचा दिवस कसा जात आहे तेही मी तुमच्यासोबत शेअर करेलच उद्या. आणि त्यात बघू शकता पोरांचीही मस्ती चालू होती. तर मयंक पण बोलत आहे बाय वगैरे. तर चला बाय, टेक केअर, काळजी घ्या, गुड नाईट, टेक केअर.